परवानगी आहे का रजिस्ट्रेशन करायला? त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी रजिस्ट्रेशन करायला नव्हती. आता आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे सांगितलं की तुम्ही एकतर धम्माचं काम हे एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये करूच नाही शकत, आणि दुसऱ्या बाजूला RSS हे मनुवादी संघटना आहे आणि कॉलेजेसमध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये खास करून मनुवाद हा पसरू नये म्हणून तुम्ही परवानगी नसताना इथे कुठली इल्लीगल ॲक्टिव्हिटी करू नका हे म्हणून त्यांना त्यांचा बेंच काढायला लावला. ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बेंच काढायला लावला त्यांच्यावरती नॉन बेलेबल गुन्हा हा दाखल झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की RSS हे रजिस्ट्रेशन करत होतं, पण RSSचं स्वतःचं रजिस्ट्रेशन झालं आहे का? RSS हे स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे कोणत्याही ॲक्ट खाली सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत का? ते रजिस्टर्ड आहे तर कुठल्या ॲक्ट खाली रजिस्टर्ड आहे हे आम्हाला सांगावं, त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेट द्यावं. त्याच्याचबरोबर RSSच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्या संविधानाला चालून आहेत का, संविधानाच्या चौकटीत बसतात का, हे सगळे प्रश्न आज आम्ही इथे उपस्थित करतोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही उपस्थित होणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अतिशय सजग आणि रिस्पॉन्सिबल आणि जबाबदार कार्यकर्ते आहेत. आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत. आमचा मोर्चा हा संविधानाला धरून होईल, कायद्याचा कुठेही उल्लंघन होणार नाही. पोलिसांनी त्याच आधारावर सांगितलं की तुम्ही काढू नये मोर्चा आणि नोटीस पण दिलेली आहे आणि तुम्ही संविधानाच्या परिच्छेदानुसार तुम्हाला परवानगी नाकारत आहात. हे बघा, मोर्चा काढणं, आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे. तुम्ही एका संघटनेच्या सांगण्यावरनं जर परवानगी नाकारत असाल तर पोलिसांनी ते जाहीर करावं. जर RSSनी भाजप सरकारच्या मार्फत पोलिसांवरती दबाव टाकला असेल तर पोलिसांनी ते सुद्धा जाहीर करावं. पण परत एकदा मी म्हणतो की ह्या भारत देशात कोणतीही चुकीच्या घटना घडली तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करणं, मोर्चे काढणं हा भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही आज त्याच अधिकाराची अंमलबजावणी करायला आलो. असं आहे की RSS म्हणतं की हा तुमचा निवडणुकीचा स्टंट आहे, जर तुम्हाला मोर्चाच काढायचा आहे तर पोलीस आयुक्तालयावर का नाही? आम्ही तक्रार केली नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचा त्या विरोध दर्शवला नाही, मग RSS कार्यालयावर मोर्चा का? कारण हे बघा, या देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप भांडणं होतात. स्टुडंट मुवमेंट या देशामध्ये खूप जुनी आहे. विद्यार्थी आंदोलन नेहमी करत आलेत, पण हे आधी कुठेच नाही झालं की एका विद्यार्थ्यांच्या भांडणामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केला आहे. आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स पोलीस स्वतःहून करणार नाही आहेत. त्यांच्यावरती प्रेशर आहे किंवा मागणं लागेबंदे किंवा सूत्र हल्ली आहेत म्हणून केलेत, आणि हेच सूत्र आम्ही बाहेर काढायला इकडे आलोय. पोलीस आयुक्त, कलेक्टर ऑफिस असे मोर्चा काढण्याची ठिकाणं आहेत असं संघाचं म्हणणं. असं संघाचं म्हणणं असलं तरी आम्ही म्हणतो की जिकडनं हा प्रेशर चालू होतोय त्याच्यावरती आम्हाला मोर्चा काढायचा आहे. त्यांचे जे हस्तक आहेत त्यांना आम्हाला पकडायचं नाही, आम्हाला मास्टर माइंडला पकडायचं आहे, आणि म्हणून डायरेक्ट आम्ही RSSच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढतोय. तुमचे बॅनर्स असतील किंवा इकडे सगळे असतील त्यावरती तुम्ही औरंगाबाद असा उल्लेख केलेला आहे, हे नेमकं काय? हे बघा, आमचा स्टँड नेहमी हाच राहिला आहे की तुम्ही पहिले औरंगाबाद खंडपीठाचं, औरंगाबाद बेंच हायकोर्टचं ह्याचं नाव बदलून दाखवा, मग आमच्या शिवनेत्याबद्दल वाद घाला. RSSची जी भूमिका आहे की तुमचा हा राजकीय स्टंट आहे, निवडणुका जवळ आल्यात म्हणून आपण अशा प्रकारचे मोर्चे काढतो. हे बघा, RSSचा विरोध हे बाळासाहेब आंबेडकर 90च्या दशकापासून कळतं. हा काही नवीन नाही. RSSच्या विरुद्ध भूमिका घेणं हे बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच घेतलं. या देशामध्ये RSS 15 ऑगस्टला झेंडावंदन करत नाही, तिरंगा लहरत नाही, हा मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता. RSS संविधानामध्ये रजिस्टर्ड आहे का, कोणत्या ॲक्ट खाली रजिस्टर्ड आहे हा खुलासा द्या, ही सुद्धा भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि 2019मध्ये जेव्हा NCP आणि काँग्रेसची युतीची चर्चा चालू होती तेव्हा सुद्धा आम्ही काँग्रेस आणि NCPला हीच अट घातली होती की आमची एकच मागणी आहे की RSSला कायद्याचा, संविधानाच्या चौकटीत आणण्यामध्ये आमची साथ द्या. तर हा इलेक्शनचा स्टंट नाही आहे. आम्ही इलेक्शन पण या मुद्द्यावरनं लढतो, आमच्यामध्ये हा फरक आहे.